बायका दिवसभर काय विचार करत असतील असं जर एखाद्या बाईला विचारलं तर ती म्हणेल की नाही, काही विचार नाही करत. पण मी पण एक बाई आहे आणि म्हणून मी सांगते की बाई काय विचार करत असेल. सगळ्यात आधी ना एक बाई विचार करते तो तिच्या घराचा. आज दिवसभरात काय काय कामं करायची, काय बनवायचं आहे, घरात काही संपलंय का, काही विकत आणायचंय का, किंवा कोणतं काम आधी करायचंय, कोणतं नंतर करायचंय. ती जर एक काम करत असेल ना तर दुसऱ्या कामाचं प्लॅनिंग तिच्या डोक्यात आधीच सुरू असतं. ती जर आई असेल तर तिच्या विचारांमध्ये अजून एक मोठं जग असतं. ते जग म्हणजे तिची मुलं. मुलं आज नीट जेवली असतील का, त्यांना काय चांगलं खायला देऊ शकते मी, अभ्यास कसा घेऊ त्यांचा, त्यांना चांगल्या सवयी कशा लावू शकते मी, चांगले संस्कार कसे देऊ शकते मी, आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं फ्युचर चांगलं कसं करायचं. यानंतर विचार येतो तो म्हणजे तिच्या नवऱ्याचा. जर तो कामावरती म्हणजे जॉबवरती गेलेला असेल तर जेवला असेल का, कसला स्ट्रेस तर घेत नसेल, काही टेन्शन तर नसेल, आज वेळेत घरी येतील का की उशीर होईल. नंतर तिला आठवण येते ती म्हणजे तिच्या आईवडिलांची. लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला हे रिलेट होईल की ती सतत भेटायला जाऊ शकत नाही, त्यामुळे चर्चा सगळी फोनवरती होते. मग विचार येतो की आई बाबा ठीक असतील का, आईची तब्येत काल बरी नव्हती, आज कशी असेल, बाबांचं सगळं व्यवस्थित आहे का. कारण जाऊ शकत नाही म्हणून काळजी करत राहणं हेच तिच्या हातात असतं. या सगळ्या विचारांच्या गर्दीमध्ये एक छोटासा विचार ना तिच्या स्वतःच्या बद्दल सुद्धा येतो. तो विचार म्हणजे मला अजून शिकायचं होतं, मी अजून शिकू शकते का, किंवा काही नवीन सुरू करू शकते का, उशीर तर नाही झालाय, किंवा मला जमेल का. पण एवढे सगळे प्रश्न तिच्या डोक्यात असून सुद्धा ती घरातली तिची जबाबदारी सोडत नाही, किंवा ती विस्कळीतही होत नाही, किंवा खंडही पडत नाही. बाई दिवसभर फक्त काम करत नसते, ती ना दिवसभर अनेक नाती, अनेक जबाबदाऱ्या आणि अनेक स्वप्न एकत्र घेऊन चालत असते. हा व्हिडिओ तुमच्या घरातल्या बाईला शेअर करा.